माझं आयडी कार्ड आहे ना ते फ्लश झालं माझ्याकडून. तिला पण धुवायला पाहिजे जरा. गांजली उलट फिरव थोडंसं. तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि व्लॉगची पण सुरुवात झाली. चहा उतू घालून. आणि चहा उतू घालवलाय तेजसने. नाही, मी सगळं क्लीन केलेलं, तू सगळे घाण केलेस. कळलं? तुला पुसायला लागणार आहे, सगळ्याच्या सगळं तू क्लीन करणार आहेस. ठीक आहे, करायच लागणार आहे. मीच करत असतो सगळे. बघू तोंड बघू. काय मीच करत असतो सगळं. माझ्याकडूनच हे सगळं बायका करून घेतात सगळं. कोण बायका? हे 3 घरातल्या बायका. चहा काय सांडलास तू? तू घालवलास का? तूच घालवलं. तू सांग की का मला विचारते का? पुसून कोण घेणार? जाऊ दे. गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल 13/7/24. तर आज आहे सॅटर्डे आणि सुट्टीचा दिवस. तर तुम्ही सगळे मजेत आहेत ना? मजेत असायलाच हवा. आणि या चहा प्यायला सगळ्यांनी. मस्त आपण चहा पिऊया आणि त्यानंतर आता जायचंय बाहेर. मी आणि अमृता बाहेर चाललोय. कुठं चाललोय ते दाखवतो. तोपर्यंत तुम्ही अमृताशी बोला. तर तुम्हाला मी आजची भाजी दाखवते मी काय केली आहे. मम्मींचं सॅटर्डे हाफ डे, त्यामुळं आज मी खाना बनवलेला आहे जेवण. तर आर्यासाठी सातारा स्टाईल मेथीची भाजी. अशी दिसत असली तरी टेस्ट खूप छान आहे त्याची. डोंट जज. आणि हे आहे वरण. साधं वरण पाहिजे होतं तिला, फक्त डाळीचं. तर हे आहे वरण विदाऊट फोडणी. इकडे आहे चपाती, इकडे आहे भात. आणि हो, आर्याला आवडतात, आर्याला काय सगळ्यांनाच आवडतात शेंगा, म्हणून ह्या शेंगा उकडलेल्या आणि ह्या आहेत भाजलेल्या. आता काय झालंय, लवकर आलेली आहे आता दिवाळी, त्यामुळं आपण सगळं क्लिनिंग करणार आहे, डेकोरेशन करायला घ्यायचंय. आणि डेकोरेशन कधी करणार? उद्या संध्याकाळी. हां, उद्या संध्याकाळी डेकोरेशन करणार. लास्ट इयर तुम्ही बघितलंच असेल डेकोरेशन आपण काय काय करतो. सगळीकडे लाइटिंग लावतो, आकाशकंदील लावतो, ते सगळं उद्या असणार आहे. आणि आज असणार आहे सगळी क्लिनिंग. म्हणजे सगळं घर क्लिनिंग करून घेणार आहे. किचन, हॉल, दोन्ही बेडरूम सगळं क्लीन करून घ्यायला लागणार आहे. पार्किंग धुवायला लागेल. आता तेजसलाच सगळं सांगायची, बाकीची कामं बाकीची आपण करायची. ते ना चुकीचं नाही बोललो, सगळं माझ्याकडूनच करून घेतात. काय चुकीचं नाही बोललो मी की सगळं माझ्याकडून करून घेतात. तुझ्याकडून काही करून घेत नाही. बिस्किट खाणार आहेस का? जेवण कधी करायचं? आल्यावर फास्ट जाऊन फास्ट येऊ. ठीक आहे. यार या मुसळी काय करते बघून. काहीतरी चालू आहे तिथे, जाऊ दे. तिला नको गेलं. मी आर्याचं भाऊलं बघा. ही आमची सिरी. सिरू अशी आळशी आहे ना, अशी झोपूनच भोगते तिथं बाहेर लोकांना. तिचं सुस्तावली की मग सगळं तिचं झोपूनच असतं. आता बघितलं ना कशी कुठं आली होती झोपून. मॅडमचे राजेशाही थाट बाबा. मॅडमला रोज चिकन पाहिजे, चिकन शिवाय जेवत नाही. मग या घरात जाते त्या घरात जाते बघायला चिकन आहे का, चिकन आहे का. मध्ये नवरात्राच्या ह्याच्यात कोण कुठेच नाही ना. तिचे फार हाल झाले होते, जेवतच नव्हती नीट. आणि ज्यावेळेस तिला चिकन भेटलं, हा आम्हाला वाटलं ती आजारी पडली, काय तर झालंय तिला. मला माहित होतं हिचे नखरे. मी ओळखतो तिला. ॲज युजल बघा आमची सिरी पळती. तर काल आहे ना मी यूट्यूबचे इनसाइट्स बघत होतो. त्यामध्ये एक दिसलं 51% जे लोक आम्हाला बघतात ते आम्हाला सबस्क्राईबच करत नाहीत. तर मित्रांनो, सबस्क्राईब करणं का महत्त्वाचं आहे, तर चॅनलला एक सपोर्ट भेटतो आणि आम्हाला मोटिवेशनसुद्धा भेटतं की आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओज बनवू. जसं तुम्ही सबस्क्राईब करता, एक जरी सबस्क्रायबर वाढलं तरी खूप छान वाटतं. आणि त्यांच्यासाठी जे नवीन आलेले आहेत, लास्ट ब्लॉगमध्ये जो तुम्ही बघितला असेल, आपण टार्गेट ठेवलं होतं की 600 करायचं. तो ऑलरेडी 555 झालं हा व्हिडिओ. मी येस एक्झॅक्टली 555. तर ज्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलं आहे, जे आमचे ब्लॉग्स डेली बघतात, लाईक करतात, त्यांना खूप खूप धन्यवाद. असेच आम्हाला प्रेम देत राहा आणि असेच आमचे व्हिडिओ शेअर करत राहा लोकांना, जेणे की लोक सबस्क्राईब करतील आणि आमच्या चॅनलला सपोर्ट भेटेल आणि आपण असंच ग्रो होऊ शकतो.
तर आता चाललोय आम्ही बाहेर, पुण्यात चाललोय आम्ही FC रोडला. चलो, इथे अमृताचं काम झालेलं आहे. आता जाऊया आपण घरी. पण त्याच्या आधी गाडीची फिल्मिंग करायला मी विचार करतोय. तर तेच रूल्स बघत होतो. आता आम्ही एका शॉपकीपरला विचारलं, शॉपवाल्याला, आणि तो म्हटलं की कुठेही पुढे मागे कुठेही 70% विजिबिलिटी VLT, दॅट व्हिज्युअल लाईट ट्रान्समिशन पाहिजे. 70% पुढे मागे कुठेही असेल बाजूला. पण ज्यावेळेस आम्ही गुगल करत होतो आणि लेटेस्ट हे बघत होतो, तर ते जे रूल्स असे दिसत होते की फ्रंट बॅक 70% VLT पाहिजे आणि बाजूला कमीत कमी 50% VLT पाहिजे. आता तेच कन्फ्युजन आहे, म्हणून आम्ही अजून थोडं रिसर्च करणार आहे आणि मी फिल्मिंग आज करून टाकू. कारण खूप गरम होतं आतमध्ये, खूप जास्त हीट होते. AC एकदम 3 वर 4 वर चालवायला लागतं तर काहीतरी गार होती गाडी, नाहीतर फारच त्रास होत आहे. उन्हाळ्यात तर विचारूच नका काय. तर मग आता जाऊया परत 1-2 शॉप्समध्ये, विचारूया की काय रूल्स आहेत. आणि जर रूल्स आहेत तर हे असे का लिहिलेले आहे, की ऑनलाईन का असं 50% विजिबिलिटी लिहिलं आहे, ते सुद्धा विचारू आपण. आणि मग आपण फिल्मिंगचा विचार करू काय करायचं. आणि आय गेस आज FC रोडला काहीतरी फंक्शन आहे. कोणतरी मोठी सेलिब्रिटी किंवा कोणतरी पॉलिटिशियन येणार आहे. कारण बघाल त्या ठिकाणी सगळीकडे पोलीसच पोलीस आहेत. म्हणजे ट्रॅफिक पोलीस प्लस आपले नॉर्मलवाले पोलीस, ते सगळीकडंच भरपूर सारे ठिकाणी थांबलेले. माहीत नाही काय आहे ते. मला आता असं समजलं की बहुतेक अजितदादा पवार आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत काहीतरी फंक्शन असल्यामुळे. भेटायचं का त्यांना जाऊन? तू हो पुढे, मी आलोच. हां, मला बोलवलंय त्यांनी, भेटून येऊया. आणि हे बघा वेस्ट साईडला किती गर्दी आहे आज. दिवाळीची शॉपिंग आणि ही FC ची हिरवळ. आताच घरी आलोय, जेवायचं चालू आहे आणि ती कंटिन्यू बडबड चालू आहे. काय केली? जेवायला बोलवत होती तर तू आला नाहीस, मग मी जेवायला घेतलं. इतकी बडबड करती ना, इतकी बडबड करती ना. मग लोकांना असं वाटतं की मी तेजसच्या आधी जेवायला बसते, पण त्याचं खरं कारण आहे की त्याला भूकच लागत नाही. खरं कारण नाही, लय बडबड करती, शांतच बसत नाही. आता बोलणारच ना. बघू, चल चल चॅलेंज चालू. चल, व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत गप्प बसणार आणि मग चालू होणार. जेवा दे, जेव. बघ लहान पोरगीची काय भारी वरून भात लागतंय. खावा. असली आताच बडबड करत होती व्हिडिओ जस्ट एंड केल्यावर. काय बोलायचं, भारी झाली नाही म्हणजे भाजी मेथीची केलेली आणि वरण भात तूप. वा वा वा, लाजवाब. अशी छान भूक लागलेली, असं वाटत होतं की कधी घरी येते नाही तर चालेल ते फिल्मिंग करायचं. आणि प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे रेट सांगत होते. कोण म्हणते 5,000, कोण म्हणते 4,000. आणि पहिले गेलो होतो किती 2600 ना, 2600 सांगितलं. तर तो तिकडे जाईल. त्याला म्हणलं मला घरी सोड आणि तू जा, मला भूक लागली. मी जाईल की नाही माहित नाही, बघू. घरी काम आहे आता. मला झोपायचंय. मला पण झोपायचंय. गुड नाईट. गुड नाईट. मम्मा आली. काय आणलं मला? हो बघ, अमृताने किती पसारा केलाय बघ. बोल तिला. कोण हा पसारा केलाय? हा आमरे, काय? कोण पसारा केलाय? कोण केला? माझा काय? ते कोण आहे? कोणाचं आहे तिथे पडलेलं? ते माझे लावायचे कपडे, धुवायचे. काय धुवायचे? धुतलं की सकाळी? नाही, माझे नाही. मग का नाही दिली सकाळी? त्याला सांगायचं सगळं ठेवायला. तेजस, सकाळी मी घडे करून ठेवून गेली. लावताना आलं जरा कप्पा क्लीन कर, नीट लाव जरा. ते तो ती तुला करत होती असं करत होती तुला. चला जेवण गरम करायची एवढी. चला लवकर. काय गरम करते? जेवण. मेथी काय गरम करायची? हो, त्याला लागते.
मम्मीचं तोंड बघ, मम्मीचं तोंड बघ, मम्मीचं तोंड बघ. ए लगेच चेंज नको करू, आधी सारखं कर. आम्ही फिल्म लावायला आलोय आणि ॲज पर दी RTO रूल्स त्यानुसारच आपण फिल्म लावतोय. म्हणजे पूर्ण ट्रान्सपरंट आहे बघा, काहीच नाही. थोडंसं दुःख होतं की ब्लॅकिश शेड नाही आहे, पण RTO रूल्स इथे फिल्मिंग चालू आहे. डिफरन्स बघू शकता, लाईटली डिफरन्स आहे, जास्त डिफरन्स नाही आहे. पण मेन आपलं जे काम आहे ते होऊन जाईल. डिफरन्स की जास्त डिफरन्स नाही, ऑलमोस्ट सेमच दिसतंय, पण मेन आपलं काम होणार आहे. तुम्ही अजून लगेच ते सनशेड बघू शकता, लगेच आतमध्ये ऊन कमी झाले. तिथेच काम चालू आहे, तिकडचं झालेलं आहे. तर ही फिल्मिंग लावलेली आहे आता. तर तुम्ही बघू शकता की लाईट सोर्स फार कमी आलेला आहे, म्हणजे थोडंसं ब्लॅकिश शेड आलेलं आहे. आता तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये जर पाहिले असतील तर तुम्हाला कळेल की लाईट सोर्स हा कमी आणि ब्लॅकिश शेड आला आहे बघा जरा. तर इतकं जे आहे इतकं अलाउड आहे, ठीक आहे. ह्याच्या पुढचे जे ब्लॅक कलर शेड येतात ते अजिबात अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण RTO रूल्स फॉलो करतच आपण फिल्मिंग केली आहे गाडीला. कसं वाटतं एकदा सांगा. तुम्हाला बाहेरून सुद्धा दाखवतो घरी पोचल्यावर. थोडंसं इथे फडकं मारायची गरज आहे. ऑब्व्हियसली ते पटापट कामं करतात. फार लक्ष द्यायला लागलं. जवळजवळ 2-2.5 तास गेले माझे याच्यात. बरं आलं अमृता असताना हे नाही केलं, नाहीतर झालंच होतं, मला शिवायच होत्या पूर्ण. आणि एक प्लस पॉईंट असा आहे की जे मागून जे लाईट्स रिफ्लेक्ट होतात ना ते कमी झालेत. हा एक ऑप्शन आहे की पूर्ण ब्लॅकआउट करू शकतो मी, पण तरी सुद्धा की जरा कमी झालेले आहेत, म्हणजे लाईट असे डोळ्याला हे होत नाही. छान आहे, आय लाईक इट. काय केलं हेच जर आम्ही केलं असतं तर हा असतो भेदभाव. काय शूट करतोय गबस गबस काय गबस काय केलंस हे सांग. हे खुटकोट काय कुठली. हा सांग आता सांग. आमचं डीमार्टला जायचं ठरलेलं आता, पण मम्मी होय नाही करून मला कपडे घालायला लावली, परत काढायला लावली, परत घालायला लावली, परत काढायला लावली. फायनली मी आता घरच्या कपड्यांमध्ये आलेली आहे आणि आता मी घराची स्वच्छता करणार आहे आणि आर्या मिसळ बनवणार आहे. कुटकुट चालू आहे तिचं. आता काय माहित कसली बनवणार. कंजूसी करू नको, घाल जरा. रेसिपी लागली. त्यांना सांगितलं का 4 जणांचं बनवायचंय. 4-5 जण होता पण तू मिसळ खाणार. कुंभेकरांना विसरता का तुम्ही. कुंभेकर 1.5 वर्ष झालं. काय झालंय. मुसळे आमच्या आर्या सामान थोडं कमी घालते असं, म्हणजे कंजूस आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, लग्न झाल्यावर जर आम्ही आर्याच्या घरी गेलो ना आम्हाला वाटत नाही तिला आम्हाला पोटभर जेवण मिळेल, कारण ती अशी एवढं काय करतोयस रे. ते म्हणतात ना काम करत नाही, त्यांच्यासाठी प्रूफ आहे मी काम करतो की नाही. हे बघा किती उंच चढला एकदम. चढवल्यावर वजन घ्यायचं का. हो पुरुषासारखा पुरुष तू आणि आम्ही कामं करायची का असली. तू जरा बाई माणसासारखं वागले. हे बघा पुरीनं इन्स्टंट पाणीपुरी ना. काय झालं. सांडली मम्मी सांडली लागून त्याच्या पायाला. एक शिखर मला मिसळीत घालू नकोस. काय मिसळीत पडणार ते. मम्मी बघ कशा नटून चटून बसली का ब्लॉग करायचं म्हणून. थोडी नाही थटून साफसफाई करते मम्मी. काय घालती
जिरं. जरा तेल तापू दे किंवा मॅडम. हो ना, तापेल ना. अंधार वाटतोय का थोडा? लाईट कमी आहे उठली नाही. त्यांचं इकडे काही नाही. काय केलं? पप्पांच्याकडे पूजा चालली आणि इथे सगळ्यांची आवरावरी. मम्मी घासून देणार मी धुणार आहे. तेच काय करतोय काय खरं नाही. आता तुम्ही काय करत नाही म्हटलं, कोणाला तरी करायला पाहिजे की. हो 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 हो. चेहरा दाखव बघू. तेज आलेला तेजसचा चेहरा बघू. काम करून करून. हॅलो हॅलो. ते कोलिंग मार की जरासं. कुठे? कोलिंग नाही किती आणून त्याच्यावर? हा त्याच्यावर कोलिंग मारू. हा मग निघतं क्लीन होतं चांगलं. त्याच्यावर मारू. आरसा पण पुसायचा आहे खरं लय मळलेलं असं वापस नाही झालं. पसाराच पसारा झालायचा इकडे. शिडी फॅन पुसून घेतलाय वाटतं त्यांनी सगळा स्वच्छ. फॅन पुसलास? सगळी भिंती पण पुसल्या. सगळ्या भिंती पण क्लीन केल्या त्याच्याशी. वा. चला जाते आता. काम करू लागते मम्मीला जरा. ए तुझी मिसळ झाली का ग? पण काय हा आता का आलीस माझ्या कोथिंबिरीवर? घालतो ना वरतून. दिसते तरी छान. पाव आणलेत का? पाव आणलेत का? हो. दुकानात आहे. दुकान बंद झालं. घेते मी. ब्लिंकिट पाव. कोथिंबीर. हे घे ग. टेस्ट करायची का? थांब थांब. माझा हात घाल नाही फटकाय माझ्या हातात. आधी मी करते. आधी मी करते मग तुला. झालं की सांग. बाय बाय. हे मम्मी हे बाई कशी टाइमपास करत बसली. मुझे आता है. ती ना तेवढंच येते फक्त तिला टाइमपास करायला. दुसरं काय बघत बसते मी कशी कामं करते ते. कोण? तू तुम्ही तू का? हा. शिकतीये ना बघून. नुसतं गप्पा मारता येतात मम्मी तिला. नुसतं गप्पा. तेच ते. हो लोकांना खोटं खरं वाटत सांगा ना तुम्ही. खरं खरं सांगा बरं. खरं काय नसतंय की. उद्या करायचं का नाश्त्याला? नाश्त्याला ढोकळा पाहिजे का उद्या? ए पोटे काय डोसा. हे डोसा नाही. ते चाकू झालेत पाहिजे. हे दोन झालेले कम्प्लीट. हे पण झालं. ते पण झाले ना मग आता करते. ते काय? ढोकळा. बोला. रेडी टू टेस्ट. केवढं दिले सगळं चटका बसेल की मला. फू करून पी. हे बघा. ती एकट तिथं राहिले. असू द्या. दमलं. चांगले झाले. कोथिंबीरची चव छान येते. कोथिंबीरच पडली मम्मी. एवढं घातलं तरी हिला कोथिंबीर. तीच आली माझ्या पहिले तोंडात. गरम आहे गरम. चटका बसला चटका बसला. हे कसलं पीठ आहे? सई दमलं. काय ग? चांगली झाली खरंच छान झाली. खरं अमृता, हे ऑनेस्ट. कसलं पीठ आहे? बेस्ट. ऑनेस्ट. अमृता, हे कसलं पीठ? काय माहिती नाही. पीठ कसले? मैदा आहे खराब झालेला. लेझी नाही. मिसळचे पाव भाजतात ना तुझं भाजली असते. अरे तवा जरा उलट पुसून घे. कडक पाव म्हणतात ते. ओ कधी मिसळचे पाव भाजतात? कडक पाव. बट हा मग कडक पाव कसा होतो? शिळवून शिळे देतात का पाव? पावभाजी इथंच का? ब्रो हे हा? पण
म्हणजे तू कडक पावच्या नावाखाली बाहेर शिळे पाव खातीस? हे बघा, हे मम्मीने किती छान केलंय. हे मम्मीचे आहे, सगळे सकाळी मम्मीचे आहेत. काय सगळं मम्मीचे आहे. काय केलं? एक दिवशी गेली चटणी बनवणार दिसतंय ओव्हरफ्लो होते तरी चटणी अशी मम्मीने नाही केलं, मीच केलंय सगळं. हा हे पण चटणी मम्मीने उडवलेली. चिडल्या मम्मी, चिडल्या. जेवायला भेटायचं ना दोन दिवस. हे मी बनवले, खा तू. आज बनवलं, उद्याचं काय? तू आजच्यापासून पुढचं पुढे बघू. मंडेपासून मम्मीचे. मम्मी डबा भेटत नाही आता तुम्हाला. मिळत नसतो, वस्तू मिळतात उठा माणसं 5 वाजता आणि करा, बघू कोण करते. आम्ही नाही उठणार 5 वाजता, आम्ही 10 मिनिटात काहीतरी उरकू. मम्मी माझ्यासारखं काय? मला डबा दिला नाही ना एक दिवस. हा, तुला कशी शिक्षा दिली? हा, ह्याला मज्जा केली. आता तिला पण डबा नाही. का नव्हता तिला ते पण सांगतो, का डबा मिळाला नव्हता. तुझ्यासारखी मस्ती करत होती मी म्हणून. काय तर शेवय उपवासाच्या शेवया पण आहेत. येत्या उन्हात मम्मी कोण ग तुला? मम्मी परत मार. काय बोललं कोण? काय बोलली? कसली साफसफाई? काय साफसफाई? कसली साफसफाई? काय साफसफाई? हे बघा, ही साफसफाई सगळं स्वच्छ झालेलं आहे. मी तिला सगळं- मी केलं तिला पण सगळं. धुवायला पाहिजे जरा. घाण झाली. कॅमेरा असं उलट फिरव थोडासा. मी साफच असते. तुला मी कॉमेडी सीन नाही सांगितलं फ्रायडेला काय झालं म्हणजे माझ्या. करा प्ले. हा हा नाही ना, चल ना. माझं आयडी कार्ड आहे ना, हा. ते प्लस झालं माझ्याकडून. शी. तुम्हाला माहितीच नाही ना. आणि असं ते असं पडलं खाली आणि मी प्लस दाबला तेवढ्यात. असं गोल गोल फिरते, मी बघतोय त्याला, म्हणलं आता थांबेल नंतर ते गेला आतमध्ये. मग तू असं हात टाकून काढणार होतास का? म्हटलं बघू नंतर काय करायचं. ते गेलं आतमध्ये. मग मी आम्हाला अप्रूव्हल लागते ना नवीन गेल्यासाठी. मॅनेजरला म्हटलं, मेसेज टाकला मी की असं असं आयडी कार्ड हरवले, पण कसं हरवलंय नाही सांगू शकत मी, फोनवर सांगू का? म्हटलं कर कॉल. कॉलेजला म्हटलं सांग बाबा काय कसं काय हरवलं तुझं आयडी कार्ड? मी म्हटलं त्याला फ्लश झालं. म्हटलं काय? आयडी कार्ड कोण फ्लश करताय? मेरे 10 साल के करियर में पहिल्यांदा असं ऐकलं की आयडी कार्ड फ्लश केलंय कोणी. पण ते पडलं कसं काय? पडलं हात लागून आणि त्याच वेळेस मी फ्लश दाबला. आणि नंतर खाली गेलो आणि रिसेप्शन मध्ये म्हटलं कुठे हरवलं आयडी कार्ड? आयडी कार्ड हरवलं म्हटलं नवीन पाहिजे. तर म्हटलं कुठे हरवलं आयडी कार्ड? म्हटलं फ्लश झाला. असं बघतो असं बघतो काय सर फ्लश झाला? फ्लश तुम्ही फ्लश केला आयडी कार्ड? मी नाही केलं बाबा, ते पडलं का त्याच वेळेस मी फ्लश केला. लिहित होता हा आयडी कार्ड हरवले, कुठे हरवले जाऊ दे, ते नाही लिहित म्हणतोय. काय नाही करतोस. कॉमेडी सीन झालं. इथलं कुठे गेलं हे आर्य? मम्मीला विचार. मम्मी ठाणे जा आता, तुम्ही तुमचं घ्या. नको मला भिजवलेलं. काम करून बसले सगळे फोनवर. मला झोपायचं होतं पण झोपून देईना. तर मग आजच्या पुरते एवढंच. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड येस, सबस्क्राईब करा, कारण वी नो ऑलमोस्ट 50-60% ऑफ पीपल जे आमचे व्लॉग्स बघतात पण सबस्क्राईब नाही करत. सो डू सबस्क्राईब आवर चॅनल so that we can create more videos like this for you. बाय बाय. गुड नाईट. Tata, good night. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये.